फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानाबाहेर महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकलेत। नाशिकच्या भाजप कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेत। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अर्थात जो मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना जी लाईन बोलली जाते ते या बॅनरवरती आहे ते देण्यात आले। त्याचबरोबर भावी वाटचालीची शुभेच्छा देखील या बॅनरमध्ये देण्यात आल्या। त्यांचे जे कार्यकर्ते आहेत कैलास मंगल डांगरे यांच्याकडून हा जो बॅनर आहे तो लावण्यात आला आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं भाजपच्या जे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून राज्यभरात अनेक मंदिरांमध्ये देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे ह्याचं आहे जे साकड घालण्यात आलं होतं, पूजा करण्यात आली होती। आणि त्यानंतर आज दुपारी जी एकनाथ शिंदे यांची जी पत्रकार परिषद पार पडली त्यांच्याकडून देखील आहे जो मुख्यमंत्री पदावरती जो त्यांच्याकडून जो जे मागील अनेक दिवसांपासून जी चर्चा सुरू होती त्या चर्चेवरती त्यांच्याकडून जो फुल स्टॉप आहे तो लावण्यात आला होता की जो भाजपच्या वरिष्ठांकडून जो निर्णय घेण्यात येईल तोच आम्ही त्या निर्णयाचं पालन करू। अर्थात मुख्यमंत्री पदावरून त्यांनी जो आहे जो माघार आहे तो देखील घेण्यात आला आहे। आणि दुसरीकडे आता हे जो बॅनर आहे तो आता सागर बंगल्याच्या बाहेर आहे तो लावण्यात आला आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिला उद्या या पर्वामध्ये कदाचित आहे जो राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण असेल या संदर्भात आहे तो भाजपच्या वरिष्ठांकडून जाहीर करण्यात येईल। मात्र त्याआधी भाजपचे जे महाराष्ट्राप्रदेश जे सर्व कार्यकर्ता व पदाधिकारी त्यांच्याकडून हा जो बॅनर आहे एकंदरीत जो आता फडणवीस यांच्या घराच्या बाहेर तो लावण्यात आला आहे। महत्त्वाचं म्हणजे आता पाहिलं मात्र फडणवीस यांनाच भाजपच्या वरिष्ठांकडून पुन्हा जो चान्स आहे तो देण्यात येईल की कोण दुसरा राज्याचे नवीन मुख्यमंत्री होईल हे देखील पाहणं मात्र येणाऱ्या 2 दिवसांमध्ये महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन समीर शिर्केसह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।